बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या दरम्यान बांधण्यात येणाऱ्या वादग्रस्त रस्ता दुभाजकाच्या कामाविरोधात आज जनविकास सेनेने तीव्र आंदोलन छेडले। या मार्गावरील जीवघेणे खड्डे आणि रस्त्याची दयनीय अवस्था पाहता दुभाजक नव्हे तर रस्त्याचे तात्काळ बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आणि कामी बंद पाडलं नेमकं कारण काय? ज्या ठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत, रस्ता तयार करणे, तातडीने रस्ता तयार करणे गरजेचे आहे। त्या ठिकाणी आमची महानगरपालिका डिवायडरचे काम करत आहे। फक्त डिवायडरचे, रस्त्याचे नाही, आणि तेही 3,56,00,000च्या डिवायडरचे काम। आज आम्ही आमच्या हाताने या सडाकी तोडल्या। आम्ही इथं साध्या पावड्याने ही भिंत तुटत आहे आणि हे असं काम महानगरपालिका 3,56,00,000चं कंत्राटदाराच्या घशात पैसे घालण्यासाठी, अधिकाऱ्यांच्या घशात पैसे घालण्यासाठी आणि त्याचे हिस्से आमच्या लोकप्रतिनिधींना देण्यासाठी हे काम अशा प्रकारचे केले जात आहे। आम्ही आज इशारा देत आहोत, डिवायडरचे काम रद्द करा, रस्त्याचे काम सुरू करा तातडीनं। दोषी अधिकारी तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल, इतर दोषी कंत्राटदार व इतर अधिकारी या सर्वांच्या विरुद्ध चौकशी करून गुन्हे दाखल करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील। आणि चंद्रपूरकरांनो, हाही जो नमुना आहे भ्रष्टाचाराचा, पालीवाल पॅटर्न, हा नमुना हा पहिला नमुना आहे। याच्यापेक्षा 101 नमुने आम्ही या पुढच्या काळामध्ये उघडकीस आणणार आहोत। चंद्रपूरकरांना पारदर्शक महानगरपालिकेचा कारभार देणं, चांगल्या सुविधा, शिक्षणाच्या, आरोग्याच्या, पाण्याच्या देणं, यासाठी हा आमचा लढा आहे आणि आमचा हा लढा असाच सुरू राहील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी 2 वर्षापासून या रोडचं आंदोलन करत आहोत। 2 वर्षापूर्वीपासून आंदोलन निवेदन देणं झाले। पालीवालला निवेदन घेण्यासाठी फुरसत नाही आहे, विदाऊट कामासाठी फुरसत भेटते, त्यांना मिटिंगा करण्यासाठी फुरसत भेटते। आणि त्या अनुषंगाने आम्ही आज जो मी 2 वर्षापासून केलेला आहे त्याला आम्ही आज त्यांना दाखवून दिलेला आहे आम्ही काय करू शकतो, काही नाही। आणि याच्यापूर्वी जे 3,56,00,000चे सँक्शन झालेले आहे, ह्या 3,56,00,000मध्ये यांनी आज कमीत कमी नाही म्हणलं तरी 30 ते 35% बिलोने काम होत असते, पण यांनी 30 ते 35% बिलो न देता यांनी 1.01 च्या सहाय्याने यांनी जे टेंडर दिलेले आहे, ह्या टेंडर मध्ये महानगरपालिका बोगस भ्रष्टाचार झालेला आहे। याचा आम्ही निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे। या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत। आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी। इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली। AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी। आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी।